हॅलो फ्रेंड्स, तर क्वेश्चन काय येणार आहे एक्झामला क्वेश्चन येणार आहे की ड्रॉ अँड एक्सप्लेन द लाईफ सायकल ऑफ थ्रेड. बघा, विंटर 24ला पण सेम क्वेश्चन, समर 24ला पण, विंटर 23ला पण आणि समर 23ला पण. अशी खूप टाईप वेळेला क्वेश्चन विचारलेला आहे, अजून पण खूप टाईप विचारले, पण मी तुम्हाला इतकंच काढून दिलं आहे. तर हा थर्ड युनिटमधला तुमचा सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. आणि हा 6 मार्काला फ्रेंड्स क्वेश्चन येतो. डिफाईन थ्रेड विचारल्यानंतर तुम्ही डेफिनेशन थ्रेडची लिहू शकता. डिफाईन थ्रेडची डेफिनेशन तुम्ही ChatGPTवरती किंवा माझ्या कुठल्या प्लॅटफॉर्मला प्रमोट करत नाही, पण तुम्ही कुठून पण शोधून ती लिहू शकता. पण ड्रॉ लाईफ सायकल ऑफ थ्रेडमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे ना, ती गोष्ट मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघून घेऊया व्हिडिओला, काही स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके फ्रेंड्स, तर एक छोटंसं तुम्हाला कमेंट टाकायचं तर व्हिडिओ कशी वाटली. ओके, नेक्स्ट पार्टसाठी. तर बघा फ्रेंड्स, पहिल्यांदा तुम्हाला काय काय लागेल, क्वेश्चन असं देणार आहे एक्झामला की ड्रॉ द लाईफ सायकल ऑफ द थ्रेड. ही तुम्हाला डायग्राम काढायचे, 2 मार्क तुम्हाला इथेच मिळून जातील. तर डायग्राम काढलात नाही फ्रेंड्स तर तुम्हाला मार्क कोणीच देणार नाही. तर तुम्हाला डायग्राम काढणे खूप गरजेचे आहे. तर बघा, पहिला आहे न्यू बॉर्न, म्हणजे इथे थ्रेड क्रिएट होते, इथे थ्रेड स्टार्ट होते. स्टार्ट मेथडला आपण कॉल करतो. आणि तो दोन म्हणजे एक ब्लॉकच्या आतमध्ये 2 स्टेट आहेत, एक आहे रनिंग आणि दुसरी आहे रनेबल. ओके, रनेबलपासून ती जी स्टार्ट होते ती ते रनिंगपर्यंत, आणि ही अशी लूपमध्येही जे काही 2 स्टेट आहेत ते फिरत राहतात आणि इकडे येतो येल्ड. ओके, आता बघा, ब्लॉकला स्टेटच्या जाण्याच्या आतमध्ये कोणते आणि डेडच्या स्टेटमध्ये जाण्यामध्ये कोणते कोणते ऑपरेशन परफॉर्म होतात. तर पहिला होतो एक सस्पेंड होते, स्लीप म्हणजे टाईम तरी लागतो किंवा ती वेटिंग प्रोसेस देते. ह्या 3 इथे SSW इथे यूज करतात. वाईल न्यूबॉर्नपासून ब्लॉक स्टेटमध्ये आला, जर सस्पेंड झाली, स्लीप झाली, वेट झाली तर ती सरळ ब्लॉक स्टेटमध्ये जाते. आणि जेव्हा तो ब्लॉक स्टेटमध्ये येते ना, समजा जर नोटिफाय केला किंवा रिझ्यूम केला तर ती परत या स्टेटमध्ये जाते, येल्ड स्टेटमध्ये जाते, रनिंग आणि रनेबलच्या. आणि मग ती स्टॉप करून डेड स्टेटला जाते. न्यूबॉर्नपासून डायरेक्ट डेडला पण जाऊ शकते, या ब्लॉकपासून डायरेक्ट डेडला पण शकते स्टॉप मेथडनी, आणि या स्टॉप मेथडने ही डायरेक्ट डेड स्टेटला जाऊ शकते. ओके, ही डायग्राम ॲज इट इज तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करून घ्या फ्रेंड्स. आणि पुढे काय लिहायचे तुम्हाला, तर बघा, प्रत्येक स्टेटबद्दल माहिती लिहायची तुम्हाला. बघा, तुम्हाला माहिती आहे फ्रेंड्स की टोटल किती थ्रेडमध्ये स्टेट यूज केले. तर पहिला आहे न्यू बॉर्न, नंतर आहे रनेबल, रनिंग, ब्लॉक आणि डेड. बरोबर आहे? कुठं आहेत सर हे बघा, दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, न्यू बॉर्न आहे, रनिंग आहे, रनेबल आहे, ब्लॉक आहे आणि हा डेड आहे. हे 5 स्टेट आपण यूज केले आणि आपल्याला हेच डिफाईन करायचं आहे. जे डायग्राममध्ये दिलं आहे तेच तुम्हाला इथं डिफाईन करायचं आहे. बघा, न्यू काय बोलू शकतो, म्हणजेच की न्यू बॉर्न, अ न्यू थ्रेड बिंग इट्स लाईफ सायकल इन द न्यू थ्रेड. म्हणजे न्यू थ्रेडची काय होते, सुरुवात होते लाईफ सायकल इन द न्यू स्टेटमध्ये. ओके, इट इज ऑल्सो रिफर ॲज अ बॉर्न थ्रेड. यालाच आपण काय म्हणतो, बॉर्न थ्रेड. म्हणजे बॉर्न म्हणजेच की जन्म झालेलं थ्रेड, म्हणजे इथेच त्याची सुरुवात होते, म्हणून न्यू थ्रेड पण म्हणतात आणि बॉर्न थ्रेड पण म्हणतात. दिस इज द स्टेट वेअर अ थ्रेड हॅज बीन क्रिएटेड. ही अशी स्टेट आहे जिथे थ्रेड काय केले जाते फ्रेंड्स, क्रिएट केली जाते, बट इट हॅज नॉट येट बीन स्टार्ट. पण इथे थ्रेड स्टार्ट झालेली नसते. इथे थ्रेड क्रिएट होते पण अजूनपर्यंत थ्रेड स्टार्ट नाही झालेली आहे. अ थ्रेड इज स्टार्टेड बाय कॉलिंग द स्टार्ट मेथड. बघा, जेव्हा तुम्ही स्टार्ट मेथडला इथं कॉल करता ना, तेव्हा थ्रेड स्टार्ट होते. इथे थ्रेड फक्त तिचा बिगिनिंग होते, सुरुवात होते, पण ती स्टार्ट झालेली नसते. पण जेव्हा ती इथे जाते तेव्हा जी स्टार्ट मेथड यूज करते तेव्हा ती थ्रेड काय होते फ्रेंड्स, स्टार्ट होली जाते. बॅकग्राऊंड जर आवाज येत असेल तर मग सॉरी, पण तुम्ही ॲडजस्टमेंट करून घ्या. ओके, तर बघा, आता ही तुम्हाला समजली न्यूबॉर्न स्टेट काय असते. आता आपल्याला बघायचं आहे रनेबल स्टेट आणि रनिंग स्टेट काय असतात. तर रनेबल आणि रनिंग म्हणजे की काय ते पण बघून घ्या. बघा, रनेबल म्हणजेच की काय, द थ्रेड इज द रनेबल स्टेट आफ्टर द इन्व्होक्शन्स ऑफ द स्टार्टेड. म्हणजे जेव्हा स्टार्ट मेथडचा जेव्हा सुरुवात होतो, इन्व्हेन्शन होते, तेव्हा थ्रेड काय होते, रनेबल स्टेटमध्ये जाते. समजला? रनेबल स्टेट कोणती, बघा, ही रनेबल स्टेटमध्ये ती जाते, रनिंगमध्ये जात नाही, रनेबलमध्ये जाते जेव्हा ती थ्रेड काय होते, स्टार्ट होते. ओके फ्रेंड्स, एवढा समजला. आता पुढे बघा येईल आहे, but what is the but the scheduler has not selected it
टू बी द रनिंग स्टेट. रनेबलमध्ये गेलेले आहे पण शेड्युलरमध्ये रनिंग स्टेटमध्ये ती अजून सिलेक्ट झालेली नाही आहे. It is the ready to run state by calling the start method and waiting for its turns. Okay, it is the ready to run state. Ready to run म्हणजे ती रन करण्यासाठी रेडी आहे. ही स्टेट इज नथिंग बट रनेबल स्टेट बाय कॉलिंग द स्टार्ट मेथड अँड वेटिंग फॉर इट्स टर्न. आणि वेटिंग ती वेटसाठी टर्न करते बघा. रनिंग म्हणजे सी काय, when the thread start executing then the state is a change the running state. तीच मेथड इन्वॉक रन मेथड. आता बघा, जेव्हा थ्रेड स्टार्ट होईल ना फ्रेंड्स, जेव्हा थ्रेड स्टार्ट होईल तेव्हा ती कुठून जाणार आहे, रनेबलपासून जाणार आहे रनेबलपासून रनिंग थ्रू. ओके, जेव्हा थ्रेड काय होईल, स्टार्ट होईल, एक्झिक्युटिंगला स्टार्ट होईल. बघितलं, स्टार्ट फॉर एक्झिक्युटिंग दॅन द स्टेट चेंज होते कशापासून, रनेबलपासून रनिंगपर्यंत. द मेथड इन्वॉक रन मेथड म्हणजेच की रनिंग कधी मेथड स्टार्ट होणार आहे, जेव्हा ती एक्झिक्युटिंग स्टार्ट होणार आहे. आय होप तुम्हाला समजलेला असेल हे कॉन्सेप्ट. आता पुढे कोणते आहे दोन टॉपिक बघा. ते आता राहिलं आपलं एक ब्लॉक आणि डेड. हे जसं तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं, हेच तुमचे नोट्स आहेत. इतकं जरी एक्झाम नाही तरी पण तुम्हाला मार्क मिळून जातील. आता बघा ब्लॉक आणि डेड स्टेट बघूया. ओके, आपण तर ब्लॉक बघा काय, ब्लॉक स्टेटमध्ये कधी येतो बघा. दिस इज द स्टेट वेन द थ्रेड इज स्टील अलाइव्ह बट करंटली नॉट इलिजिबल टू रन. म्हणजे थ्रेड आहे पण ती इलिजिबल नाही आहे, सध्या ती इलिजिबल नाही आहे रन करण्यासाठी. ओके, ही स्टेट कॅन बी इम्प्लिमेंटेड बाय मेथड सच ॲज. ही मेथड कोणत्या मेथडने जर केली शकतात. ब्लॉक स्टेटमध्ये कोणते मेथड, एक सस्पेंड मीन्स रिझ्यूम, वेटला नोटिफाय अँड स्लीप म्हणजेच मिली सेकंडमध्ये. बघा सेम आहे, जेव्हा थ्रेड काय होते ब्लॉक स्टेटला तेव्हा कोणते सस्पेंड, स्लीप आणि वेट, रिझ्यूम आणि नोटिफाय. पण कुणाला काय आहे ना ते नीट बघा जरा. काय कुणाला कॉन्करंट आहेत, तर सस्पेंडला रिझ्यूम आहे, वेटला नोटिफाय आणि स्लीप काय आहे, टाईम इन मिली सेकंड. ओके, जर व्हिडिओ आवडत असेल किंवा अजूनपर्यंत समजत असेल तुम्ही एक व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओसाठी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हालासाठी कोड घेऊन येणार. या सेक्शनवरती कोणता कोड येतो तो मी तुम्हाला एक्झामसाठी जे इम्पॉर्टंट कोड आहे ते घेऊन येणार आहे, तर नक्की कमेंट करा. ओके, दिस इज द स्टेट वेन द थ्रेड इज अ टर्मिनेट. जेव्हा थ्रेड टर्मिनेट होते म्हणजे क्लोज करायचा असतो, बंद करायचा असतो, तेव्हा आपण डेड स्टेट यूज करतो आपण. द थ्रेड इज अ रनिंग स्टेट अँड सून ॲज इट इज कम्प्लिटेड प्रोसेसिंग इट इज द डेड स्टेट. वन्स द थ्रेड इज इन दिस स्टेट द थ्रेड कॅन नॉट इवन रन अगेन. जेव्हा थ्रेड डेड स्टेटमध्ये जाते तेव्हा ती परत रनिंग स्टेटमध्ये येऊ शकत नाही. ओके, अगेन ती म्हणजे पुन्हा रन करू शकत नाही. का टर्मिनेट केला म्हणजे ती निघून गेली, ती डेड स्टेटमध्ये जाणार आहे. तेव्हा टर्मिनेट करणार फ्रेंड, तेव्हा तुम्ही कुठं आहे, ती डेड स्टेटमध्ये जाणार आहे. ॲज इट इज जसं मी दिलं तसं लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. एकही वर्डचा फरक करू नका आणि तुम्हाला तुमच्या एक्झामला 6 मार्क मिळून जातील. ओके, मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद, टेक केअर.